19 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे। सशक्त व समृद्ध समाज निर्मितीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राखी भेटीसाठी भाऊ येतोय भेटीला उपक्रम मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, विधवा, परित्यक्ता महिला व अपंग महिला यांच्याकरिता विमा सुरक्षा कवचाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रमुख उपस्थिती जयंत पाटील, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, अनिल बाबू देशमुख, माजी गृहमंत्री, रोहिणीताई खडसे, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य, माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, माजी आमदार भैयासाहेब तिडके, संतोषदादा कोरपे, अध्यक्ष जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक अकोला, मेहबूब शेख, प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र राज्य, संग्रामदादा गावंडे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणार आहे। आयोजक सम्राट डोंगरदिवे, प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य, स्थळ लाल शाळा, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या नावाजलेल्या ग्रामबोर्डी गावात ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे। या यात्रेला दरवर्षीप्रमाणे गावातून रथ मिरवणूक काढण्याची परंपरा लागली आहे। एका जुन्या मंदिरात महाराज धुनी लावून बसायचे। ते मंदिर अन्नपूर्णा मातेचे आणि महाराज अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा, आरती व जप करायचे। महाराजांकडे अनेक लोक यायचे। याच काळात एकदा कोरडा दुष्काळ पडला असता त्याची पूर्ण जाणता त्यात होरपळी होती। त्यावेळेस महाराज यांनी 7 दिवसाचा सप्ताह बसविला आणि पावसाला सुरुवात झाली। असे अनेक चमत्कार महाराजांनी दाखविले आहे। संत नागास्वामी महाराज यांचे मंदिर ऐतिहासिक व प्राचीनकालीन आहे। या मंदिराला महाराष्ट्र शासनाचा ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून मंदिराचे प्रवेशद्वार प्राचीनकालीन असून त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे। या यात्रेला रथ मिरवणुकीची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे। या रथामध्ये महाराजांच्या पादुका ठेवून दोरखंडाच्या सहाय्याने रथ ओढून भाविक भक्तगण गाव प्रदक्षिणा पूर्ण करतात। श्रावण महिन्याच्या 4ही सोमवारी नागास्वामी महाराज मंदिरात शिवलिंगाला जलाभिषेक केला जातो। रथयात्रेला विदर्भातून भजनी मंडळी, वारकरी दिंड्या, दुकानदार, हॉटेलवाले, आकाशी पाळणेवाले व पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने येतात। दुपारी 12 वाजता दहीहंडी फोडून रथयात्रेला मोठ्या उत्साहात वाजत गाजत गावातून मिरवणुकीला सुरुवात होते। रथाला पूर्ण नक्षीकाम केलेले असून भव्य दिव्य असा रथ आहे। याच मंदिराच्या आवारात अपूर्णा मातेचे भुयारी मंदिर आहे। श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी धारगळ यात्रा भरते तर मंगळवारी नागास्वामी महाराज यांची यात्रा असते। यात्रेनिमित्त नागास्वामी महाराजांच्या समाधी मंदिराला आकर्षण, रोषणाई, रंगरंगोटी करण्यात आली आहे। अशा संत नागास्वामी महाराजांमुळे बोर्डी गावाला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व प्राप्त झाले आहे। तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यात्रेला उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे समस्त ग्रामवासी बोर्डी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।